नमस्कार मंडळी, प्रणित कोली पुन्हा एकदा तुमचं स्वागत करतो आपला मराठी यूट्यूब चॅनल उरणकरंजकरवरती। तर आलोय आपण नवरात्री निमित्त घनसोली गावामध्ये। आपल्या इकडच्या वैशालीताई आहेत, त्यांनीच आपल्याला आमंत्रण दिलंय। तर इकडे वैशालीताई आणि आकाश म्हात्रे आहेत। धन्यवाद आमंत्रणासाठी आणि खूप सुंदर जोडी दिसते तुमची। हो, काय सांगणार आपण, कुठं आहोत आता घनसोली गावात आहोत आपण, गावाच्या गावदेवी मंदिरामध्ये। आणि आज काय बघायला मिळणार आहे? आमच्या गावदेवीचा सोहळा म्हणजे गावदेवीच्या मंदिरात आज भवानी मातेचं आगमन होणार आहे आणि इथे भवानी माता पण बसणार आहे आणि तिची जशी गावदेवीची सेवा होणार तशी भवानी मातेची पण होणार। तर आलोय आता गावदेवी मंदिरामध्ये। आता सर्वप्रथम आपण गावदेवीचे दर्शन घेऊया। बोला गावदेवी माते की जय। ही गावदेवी आहे, हे देव आहेत आणि हे त्यांचं वाहन आहे आणि आमची गावदेवी म्हणजे साक्षात आईचं रूप आहे। मी स्वतः अनुभवले का माझ्या आईने मला खूप सपोर्ट केलेला आहे आणि खूप माझ्या हाकेला धावलेली आहे, त्याबद्दल माझी गावदेवी माझ्यासाठी खूप प्रसन्न आहे। आज माझं गाणं पण रिलीज झालंय दुधावरची साय, त्याच्यामध्ये मी गावदेवी आईचा एक उल्लेख केलेला आहे। असा उल्लेख आहे का तिचं सत्व काय मी सांगू, जेवढं तिचं सत्व सांगेन ना मी तेवढं कमीच आहे। आणि माझी गावदेवी आई माझ्या घरातून पण मला दिसते आणि माझ्या घराजवळच आहे। तुम्ही बघताय वैशालीताईंचा आवाजच एवढा गोड आहे, तर नक्की त्यांच्या गाणं पण ऐका। काय चॅनलचं नाव काय तुमच्या? वैशाली म्हात्रे आणि गाण्याचं नाव आहे दुधावरची साय म्हणून। नक्की भेट द्या आणि आवडलं तर सबस्क्राईब करायला विसरू नका। चालेल चालेल, कमेंट जास्त करा का माझा आवाज कसा आहे। हो नक्की नक्की। गावदेवीमध्ये जी भवानी माता इथे बसणार आहे ती आता आलेली आहे, चला आपण त्यांचं दर्शन घेऊ। बोला भवानी माते की जय। तर देवी मातेचं आगमन झालेलं आहे आपल्या गावदेवी मंदिरामध्ये। तर सर्व घनसोली गावकऱ्यांना खूप खूप शुभेच्छा। तर विघ्नेश मडवी साहेब आहेत, काय सांगणार आपल्या गावदेवी मंदिराबद्दल आणि देवीबद्दल? गावदेवी मंदिर हे तर पाहिलं तर खूप वर्षापासून आहे, म्हणजे जेव्हा आमचा जन्म पण नव्हता झाला तेव्हापासून आहे। ही पाषाण मूर्ती आहे आणि घनसोलीकरांची फार भावना आहे याच्या मागे, कारण की ही नवसाला पावणारी गावदेवी आहे आणि घनसोली गावाचं रक्षण करणारी गावदेवी आहे। आणि गुरुदत्त प्रासादिक भजन मंडळ व महिला मंडळ गेली 40 वर्ष आम्ही हे नवरात्र उत्सव भरतो। 9 दिवस आम्ही वेगवेगळ्या प्रकारचे कार्यक्रम करतो, लहान मुलांसाठी असेल, महिलांसाठी असेल। आणि नवरात्र उत्सव म्हणजेच स्त्री शक्तीचा जागर। आपण नेहमी म्हणतो की महिला सक्षमीकरण झालं पाहिजे, या माध्यमातून आपण हा संदेश देखील देतोय आणि महिलांसाठी वेगवेगळे कार्यक्रम केले जातात। गेली 40 वर्ष ही परंपरा आणि आमचं कुटुंब असंच टिकून राहिलं आहे, त्याबद्दल खूप आनंद वाटतो। आणि आमच्या यंग मुलांवर ही जबाबदारी आज गुरुदत्त प्रासादिक भजन मंडळाने आम्हाला सोपवली, त्याबद्दल काम करताना खूप ऊर्जा येते। या माध्यमात प्रत्येक जण मनाभावाने म्हणजे हे करत असतात ना। आणि सुरुवातीला आपण देवी आणताना एक एक पाऊल तुम्ही ठेवत ठेवत देवीला घेऊन गेले, त्या प्रथेबद्दल काय सांगणार? नक्कीच, कारण की देवीचे प्रत्येक पाऊल हे घरात पडलं पाहिजे, म्हणून प्रत्येक पाऊल हे 9 पाऊलं आली पाहिजे। त्या पावलांनी देवी घरी येते। जेव्हा आपण उंबरठ्यावर पहिलं पाऊल आलं पाहिजे, त्यानंतर शेवटचं पाऊल आलं पाहिजे, म्हणून या अशा आनंदाच्या पावलाने देवी आपल्या घरात येते, आपल्या मंदिरात येते, तिची प्रतिष्ठापना केली जाते, घटस्थापना केली जाते आणि 9 दिवस मोठ्या उत्साहाने आनंदाने हा सण साजरा केला जातो। याचा खूप आनंद होतोय। तर अर्थानं की प्रणित आमचा खूप चांगला मित्र आहे, 2-3 वेळा भेट झाली होती। प्रणित कोळी हा आगरी कोळी समाजाचा एक ब्लॉगर आहे, त्या गोष्टीचा फार आनंद होतोय। आणि आज अनेक गोष्टी असतील, आगरी कोळी समाजाची परंपरा असतील, लग्न कार्यक्रम असतील किंवा गौरी उत्सव असेल, नवरात्र उत्सव असेल, या सगळे उत्सव आज आम्हाला टीव्हीच्या माध्यमातून पाहायला मिळतात, यूट्यूबच्या माध्यमातून पाहायला मिळते। खऱ्या अर्थानं मी आज जे कोणी जे व्ह्युअर्स असतील, जे कोणी हे व्हिडिओ पाहत असतील, खरंच या प्रणित कोळीच्या या डेडिकेशनसाठी आणि याच्या केलेल्या कामासाठी खऱ्या अर्थाने याला लाईक, सबस्क्राईब करा आणि खूप प्रतिसाद द्या, कारण की असा ब्लॉगर आणि असे व्हिडिओज
आगरी कोळी समाजासाठी फार महत्त्वाची आहे, कारण की नवीन पिढीला आपल्या ज्या काही जुन्या पद्धती आहेत त्या माहिती नाही. खरंच तुझ्या कार्याला आणि तुमच्या संपूर्ण कुटुंबाला, कारण की कौतुक करतोय की उमा वहिनी असेल किंवा अनया असेल, या सगळ्यांची मेहनत आहे. प्रणित तुझं पण हॅट्स ऑफ आहे आणि आमच्या मंडळाच्या वतीने तुझं मनपूर्वक आभार. थँक्यू सो मच. खूप भारी वाटलं आणि तुम्हाला पण खूप खूप शुभेच्छा आणि मनपूर्वक आभार. हाय भवानीचा एकविरा माते की. माझा तुझ्या वलई जीव हाय गो, तुझे सेवेने मन रमलाय. माझा तुझ्या वलई जीव हाय गो, तुझे सेवेने मन रमलाय. तर आलोय आता मात्रे कुलदैवत मंडळ. हॅलो, नमस्कार सर्वांना. हा, मात्रे आली इथल्या देवीच्या आगमनासाठी आणि मात्रे आलीतली मंडळी बघा. हो, सर्व आगमनाला आलेत ना. हो, सर्व आगमनाला बघा, सजून नटून आणि ढोल पथक बघा, खतरनाक. मित्रा, काय नाव तुझं? कृष्ण कावरे. किती जण आहात तरी टोटल? आम्ही टोटल 35 लोक आहेत. आणि काय ग्रुपचं नाव काय? स्वरसागर. आणि इकडे बघा भजन चालू आहे आणि देवी माते येताना दिसते, देवी मातेचं आगमन होताना दिसते. बोला आई भवानी माते की जय. जय जय. बोला एकविरा माते की. आई भवानीचा. आणि इकडे बघा सर्व मात्रे आली मधल्या सर्व ताई लोक दिसत आहेत, ज्या मागच्या टायमाला गौरीच्या टायमाला तुम्हीच भेटलेल्या हो ना सगळ्या. हो, काय करणार आता? काय करणार? लेझिम डान्स. लेझिम डान्स म्हणजे कधीपासून प्रॅक्टिस करता हो तरी? 7-8 दिवस झाले. 7-8 दिवस झाले ना. काय सांगणार आपल्या आगमनाबद्दल? कशी मजा असते? मज्जा म्हणजे दरवर्षीप्रमाणे यावर्षी पण खूप खास आहे आणि स्पेशली म्हणजे आमचा आगमनाचा डान्स हा खूप, आणि सॉन्ग पण हा तर बघा युट्यूबला येणारच आहे. प्लीज. हो. ताई, काय नाव काय तुमचं? पूनम चेतन म्हात्रे. कसं वाटलं हे? मस्त खूप मस्त नाचले आहे. एक्सप्रेशन पण मस्त होती सगळ्यांची. खूप आनंद झाला बघून आम्हाला. तुमचं नाव काय? भारती विश्वनाथ म्हात्रे. कितवा वर्ष आहे हा? 45वा वर्ष आहे. आणि दरवर्षी अशीच मजा असते? मजा असते. बघा, सर्व मात्रे आळीतल्या ताई लोक असाच भाग घेतात आणि आगमन एकदम स्पेशल करून देतात. हे बघा, गाजवत आहेत एकदम आगमन. आता एक ग्रुपचा डान्स झाला, आता हो, आता दुसऱ्या ग्रुपचा डान्स आहे ना आता. तरी किती जणी असतील तरी आपल्या मात्रे आलीमध्ये? खूप जण सांगू पण शकत नाही. सर्व महिला मंडळी भाग घेतात ना म्हणजे आगमनामध्ये? सर्व वयाची मर्यादा नाही भाग घेण्यासाठी. कोणी पण भाग घेऊ शकतं ना. मस्त. पण जे काही करतायत ते मनाभावाने करतायत बघा. चालेल. तुमचं नाव काय? निधी म्हात्रे. आणि काय काय सादर करणार आहे? कोणत्या डान्स करणार आहोत. कोणता? देवीसाठी. देवीसाठी. पण कोणत्या गाण्यावरती? तो सरप्राईज आहे, तो नाही सांगू अरे वा. आणि ग्रुपचं नाव काय तुमच्या? आमच्या ग्रुपचं नाव म्हात्रेच्या सुंदर पोळी. अरे वा. खूप शुभेच्छा तुम्हाला.
मस्त तावट बघू दिनू रात्रीचा गोठाट काय नाव कायचं? जैष्णवी. नाव सांग. जैष्णवी. अरे वा, व्हिडिओज बघते जैष्णवी. आता डान्स करणार ना तू? हे बघ, छोटी छोटी मुलं आली डान्स करायला. तू पण करणार ना? थोडस करून दाखव. हा नाही. काय नाव सर तुमचं? सूरज. सूरज आणि जैष्णवी आलेत बघा इकडे. चालेल. नाव? स्मित म्हात्रे, सचिन नटके, हर्ष मात्रे. विकांश म्हात्रे, अमय म्हात्रे. अमय म्हात्रे. हे बघा, सर्व म्हात्रेच आहेत ना इकडे. म्हात्रे आळीचीच आपली देवी आहे आणि सर्व म्हात्रे परिवार दिसतंय बघा. तुम्ही पण करा काहीतरी डान्स लाईक करा, शेअर करा. आणि सबस्क्राईब पण करा. बघा, ओम आलाय आपल्याला भेटायला. ओम, व्हिडिओज आवडतात ना? हो सर, मी रोज तुमचे डेली व्हिडिओज बघतो. थँक्यू. चला, आता मोठ्या ताई लोकांचा डान्स बघितला तुम्ही. आता बघा, देवी भोवती छोट्या मुली पण आल्यात. काय नाव तुझं? तनिष्का दीदी आहे. तिथे किती जणी होत्या तुम्ही ग्रुपमध्ये? 13. आणि कधीपासून करतोय? कितवा वर्ष तुमचा डान्स करता? सेकंड इयर. आणि तुम्ही आता देवी मातेचा जो रूप घेतला होता तो परत करून दाखवशील तो स्टेप? हे बघा, खूप सुंदर केलेला आहे. अरे वा. बोला एकविरा माते की जय. चला, आता वैशाली ताईचं गाणं बघायला मिळेल तुम्हाला. माझा तुझ्या वलय जीव हाय ग, तुझे सेवेने मन रमलाय ग. माझा तुझ्या वलय जीव हाय ग, तुझे सेवेने मन रमलाय. तुझी नजर बघताना बरी नाही, तुला हानीली हिरवी सारी. तुला हानीली हिरवी सारी नाही, तुला हानीली हिरवी माझा तुझ्या वलय जीव हाय ग, तुझे सेवेने मन रमलाय ग. माझा तुझ्या वलय जीव हाय ग, तुझे चला, आता ताई लोकांचा डान्स बघितला. आता मिरवणूक एन्जॉय करा. बाजूला मंडळाचे अध्यक्ष रुपेश म्हात्रे सर. तर छान
आयोजन आहे नियोजन आहे हे कसे मॅनेज करतात कसे सहकार्य करतात सर्व लोक? ऍक्च्युली एका जुगाराचं काम नाही, हे सर्वांचं मिळून आयोजन असतं. आमची 1979ला स्थापना झाली. आज 45 वर्ष झाली आमच्या भवानी मातेला. हा पूर्ण जोश लहान मुलापासून मोठ्या माणसापर्यंत, लहान बायापासून मोठ्या महिला, आजी महिला सर्वांचा जोश एकत्र असतो. पारंपरिक सणाप्रमाणे हा साजरा केला जातो. आणि तुम्ही बघितला असेल हा सण कसा आहे. आम्ही 9 दिवस 9 अलग अलग प्रोग्राम करून हे करतो. ऑर्केस्ट्रा असेल, रक्तदान शिबिर असेल, काही ना काय असे योगदान केले जातात. आणि हा मंडळ चांगल्या योगदान पद्धतीने केला जातो. खूप शुभेच्छा देतो. आगमन सोला मात्रेआळी मधल्या काही लोक फुल गाजवत आहेत बघा. लेझिम सुरू आहे इकडे, ब्रास बँड, बँजो सर्व काही चालू आहे बघा. चला तर देवी आलेली आहे आता मात्रेआळीमध्ये आणि इथे वंदनताई देवीचं स्वागत करणार बघा. चला तर आगमन सोहळा पार पडलेला आहे. बघताय तुम्ही देवी आलेली आहे. तुळजाभवानीचा आहे ना हे? हा, तुळजाभवानी सारखा मकर बनवलेला आहे.
योगेश पाटील एकदा गाणं होऊन जाऊ दे. टाळ्या वाजवा, टाळ्या. प्रवेश पाटील आहे तिकडे. थँक्यू पहिल्यांदा तर आमच्या विनंतीला मान देऊ तुम्ही सुंदर गाणं गायलात. तर काय सांगणार, आपला सोहळा कसा वाटला तुम्हाला म्हात्रेवाडीतला? आज मला इथे म्हात्रेवाडीमध्ये बोलवलं आहे घनसोली गावात. ते एवढा उत्साह आणि एवढा हे बघून मी म्हणजे खरंच मनाला छान वाटलं. एवढं उत्सव कुठंच नसतो आणि एवढं वाजत गाजत आई माऊलीचं आगमन झालेलं आहे. तर 9 दिवस यांची फुल धमाल असणार आहे. तर खूप छान वाटलं. अशीच दरवर्षी यांची देवी एकदम थाटामाटा देव दे. तिचा एकविरा चरण प्रार्थना. जय एकविरा, जय खंडोबा. तर मंडळी, इंट्रोडक्शनची जरूरत नाही. खूप आपल्या फेमस आगरी कोळी सिंगर आहेत. नसेल अजून भेट दिली तर नक्की भेट द्या. तुम्हाला यांची गाणी आवडतीलच आवडतील. चालेल, खूप शुभेच्छा तुम्हाला. थँक्यू. चला मंडळी, तर आज आलो होतो आपण घनसोलीमध्ये म्हात्रेआळी याच देवी मातेच्या आगमनासाठी आणि खूप मजा आली. इकडे सर्व म्हात्रेआळीची मंडळी दिसत आहेत. खूप धमाल करताय. असा आगमन सोहळा म्हणजे अजूनपर्यंत नाही बघितला. खूप मजा आली. ज्या महिला मंडळी आणि तुम्ही लोक जो सहायता करताय, सहकार्य करताय, ते बघून बरं वाटलं. काय सांगणार? आम्ही दरवर्षीप्रमाणे साजरा करत असतो. आमचे म्हात्रेआलीचे 7 कुटुंब आहेत. नेहमी 7 कुटुंब सर्व ठिकाणी आमचे इकडे तिकडे असतात, परंतु नवरात्रीमध्ये सर्वजण एकत्र येतात आणि एक उत्सव आणि जल्लोष साजरा करतात. बरोबर. भवानी माते की एलकोट एलकोट. आणि जे तुम्ही बलून शॉट्स बघितले ह्याचे पेपर शॉट्स, CO2 शॉट्स, ते नुर्वी इव्हेंट्सनी मॅनेज केले होते. तुम्हाला काही असं शॉट्स वगैरे किंवा बलून डेकोरेशन कुठल्या टाईपचं इव्हेंट मॅनेजमेंट करायचं असेल, तुम्ही नुर्वी इव्हेंट्सला कॉन्टॅक्ट करू शकता. त्यांचा अकाउंट आणि फोन नंबर मी तिकडे मी फोन नंबर स्क्रीनवरती देतो. जर तुम्हाला शॉर्ट्स वगैरे आवडले असतील, इव्हेंट आवडला असेल तर नक्की कॉन्टॅक्ट करा. बोला देवी माते की एकविरा माते की. तर तुम्ही आल्याबद्दल धन्यवाद.